नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये। तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या गट क व गट ड च्या परीक्षेचे रिझल्ट लागणे चालू झालेले आहेत। बघा मित्रांनो, तर आज दिनांक 10 फेब्रुवारी 2024ला कोणत्या पदांचा रिझल्ट लागला याबाबत आपण आज चर्चा करणार। बघा मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो। तर आज तुम्ही आपण बघत आहात महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वेबसाईटवर आलेला आहो। तर बघा आज कोणते लागलेले आहेत रिझल्ट। तर बघा मित्रांनो, गट क संवर्गातील बघा मित्रांनो, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारीची ठाणे मंडळाचा रिझल्ट लागलेला आहे। त्यानंतर अवैद्यकीय सहाय्यक पदाची कुष्ठरोग कार्यालय पुणे यांचा रिझल्ट लागलेला आहे। नंतर सुतार पदाची बघा मित्रांनो, उपसंचालक कार्यालय कोल्हापूर मंडळ यांचा रिझल्ट लागलेला आहे। गट क संवर्गातील सुतार पदाची अंतरिम निवड सूची उपसंचालक कार्यालय लातूर मंडळ यांचा रिझल्ट लागलेला आहे। नंतर सुतार पदाची उपसंचालक नागपूर मंडळ यांचा रिझल्ट लागला आहे। सुतार पदाच्या उपसंचालक कार्यालय पुणे मंडळ, तसेच सुतार पदाचे उपसंचालक कार्यालय ठाणे मंडळ या संवर्गातील सुतार पदाचे रिझल्ट लागले बघा मित्रांनो। त्यानंतर बघा मित्रांनो, दंतयांत्रिकी पद जे होते गट क संवर्गातील त्यामधले बघा मित्रांनो, जे अकोला मंडळ आहे, त्यानंतर औरंगाबाद मंडळ आहे, त्यानंतर कोल्हापूर मंडळ आहे, त्यानंतर लातूर मंडळ आहे, त्यानंतर नागपूर मंडळ आहे, नाशिक मंडळ, पुणे मंडळ यामधल्या बघा मित्रांनो दंतयांत्रिकी पदाचे रिझल्ट लागलेले आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो, ECG तंत्रज्ञ पद जे होते गट क संवर्गातील त्यामधले बघा मित्रांनो, अकोला मंडळ, औरंगाबाद मंडळ, कोल्हापूर मंडळ, लातूर मंडळ, त्यानंतर नागपूर मंडळ, नाशिक मंडळ, पुणे मंडळ, ठाणे मंडळ, कोल्हापूर मंडळ, नागपूर मंडळ, पुणे मंडळ, ठाणे मंडळ, त्यानंतर या संवर्गातील रिझल्ट लागलेले आहेत बघा मित्रांनो। ECG तंत्रज्ञातील या सर्व पदांचे रिझल्ट लागलेले आहेत। नाशिक मंडळ, कोल्हापूर बघू शकता। तुम्ही ज्या मंडळाकरता अर्ज केला असेल त्यामधलं तुम्ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याकरता आपण समोर सांगणार जाऊ बघा मित्रांनो। त्यानंतर बघा मित्रांनो, गट क संवर्गातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आहे, तर अकोला मंडळाचा रिझल्ट लागलेला आहे। औरंगाबाद मंडळ, कोल्हापूर मंडळ, नंतर लातूर मंडळ, नागपूर मंडळ, नाशिक मंडळ, पुणे मंडळ, ठाणे मंडळ या सर्वांच्या प्रयोगशाळा वैज्ञानिक पदाचा रिझल्ट लागलेला आहे। अंतरिम निवड सूची लागलेली आहे। नंतर बघा मित्रांनो, अंतरिम निवड सूची लागली आहे वॉर्डन या पदाची बघा मित्रांनो, अकोला मंडळाची, कोल्हापूर मंडळाची, नागपूर मंडळाची, ठाणे मंडळाची, तसेच या मंडळाची वॉर्डन पदाची अंतरिम निवड सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता बघा मित्रांनो, औषध निर्माण अधिकारी जे पद होते त्यामधले बघा मित्रांनो, अकोला मंडळ, औरंगाबाद मंडळ, कोल्हापूर मंडळ, लातूर मंडळ, नागपूर मंडळ, नाशिक मंडळ, पुणे मंडळ, ठाणे या सर्वांचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे औषध निर्माण अधिकारी या पदांचा। त्यानंतर अकोला मंडळ, नाशिक मंडळ या बघा मित्रांनो, क्ष किरण सहाय्यक पद जे होते त्यामधील त्या पदांचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे अकोला, नाशिक, अकोला या मंडळाचा। नंतर रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी जे पद होते त्याचं बघा मित्रांनो, अकोला मंडळ, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक, नागपूर या सर्वांमधल्या रक्तपेढी वैज्ञानिक अधिकाऱ्याचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। नंतर बघा मित्रांनो, प्रयोगशाळा सहाय्यक जे पद होते त्यामधल्या पुणेचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आणि रासायनिक सहाय्यक जे पद होते त्यामधल्या पुणेचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आणि अणुजीव सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाचे जे आहे त्याचे पुणेचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तुम्ही ज्या पदाकरता अर्ज केला असेल त्याचा रिझल्ट डाउनलोड करण्याकरता बघा मित्रांनो, तुम्हाला दस्तऐवज जे लिहिले आहे त्यावर क्लिक करायचे आहे आणि तुम्ही रिझल्ट डाउनलोड करू शकता। तर असे बघा मित्रांनो रिझल्ट लागलेले आहेत। तुम्ही ज्या पदाकरता अर्ज केला असेल त्याच्या समोर PDF वर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर अशाच अपडेट करता चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो। सर्वांना ऑल द बेस्ट, धन्यवाद।